नमस्कार मंडळी, मी नीमा नायक नवलकर, कंदसुमनांचा ग्रुपतर्फे या ग्रुपची निर्माती सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, गणेशोत्सव सुरू झालेला आहे. आपल्याला सर्वांनाच गणेशोत्सवाची प्रतीक्षा असते. आम्हाला पहिलाच ऑनलाईन कार्यक्रम मंगलमय अशा गणेशोत्सवात करण्याचा सुवर्णयोग जुळून आला आहे. याचा खूप आनंद वाटतो आहे. आता या कोरोनाचं संकट लवकर दूर कर अशी या विघ्नहर्त्या गणरायाला प्रार्थना करते आणि आमच्या शीर्षक गीताने कार्यक्रम सुरू करते. गंध स्वरांचा, गंध शब्दांचा, गंध भावनांचा, गंध सुमनांचा, गंध सुमनांचा, गंध सुमनांचा, गंध सुमनांचा. श्रोते हो, सध्या सर्व जग करोनाच्या विळख्यामध्ये सापडलं आहे. कधी अनुभवली नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. चिनी लोकांच्या विकृत विचारांमुळे त्यांनी ही परिस्थिती निर्माण केली आहे असं बोललं जातं. आणि हे कमी नाही म्हणून चीनकडून छुपे हल्ले, आक्रमणही चालूच आहेत. अशावेळी आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात संभ्रमित अशी अवस्था निर्माण होते. आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटत राहतं, पण नेमकं काय करावं असा प्रश्न पडतो. म्हणूनच या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातल्या तज्ज्ञ माननीय वीरमाता अनुराधा गोरे यांना आम्ही इथे आमंत्रित केलं आहे. संचारबंदीमुळे प्रथमच हा कार्यक्रम आम्ही ऑनलाईन करतो आहोत. सुरुवातीला थोडा आमच्या ग्रुपचा परिचय करून देते. माझी आई उषा मोतीराम नायक ही माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ वर्षातून एकदा पार्ल्यातल्या लोकमान्य सेवा संघ या सुप्रसिद्ध संस्थेत स्नेह सावली या स्त्रियांच्या शाखेत एक कार्यक्रम करत असे. हीच संकल्पना पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने मीही आई वडिलांच्या स्मरणार्थ वर्षातून एकदा पार्ल्यातल्या याच संस्थेमध्ये स्नेह सावली याच शाखेमध्ये 1993 पासून या ग्रुपची निर्मिती केली आणि कार्यक्रम करायला लागले. नंतर 2002 साली माझ्या 3 सहकारी मैत्रिणी अनघा नवरंगे, मुग्धा पंडितराव आणि सीमा रांगणेकर या ग्रुपमध्ये सहभागी झाल्या आणि आम्ही 2002 साली प्रोफेशनल कार्यक्रम करायला लागलो. आम्ही संगीताचे विविध प्रकारचे कार्यक्रम केले. कोजागिरीला चंद्रावरच्या गाण्यांचा स्वरमयी पौर्णिमा, मीना कुमारीच्या गाण्यांचा दिल एक मंदिर, विविध प्रकारच्या प्रेमावरचा रंग प्रेमाचे, स्वरतालाच्या हिंदोळ्यावर हा नव्या जुन्या गाण्यांचा भक्तिसंगीताचा, गतिमंद मुलांचा विविध गुणदर्शनाचा, असे वेगवेगळे गुणदर्शनाचे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी केले. आमच्या काही कार्यक्रमात सुरुवातीला सुप्रसिद्ध संगीतकार निलेश मोरीर यांनी संगीत साथ केली होती. त्यांचा भगवंताचे देणे हा कार्यक्रमही आम्ही केला. त्यात गणेश अस्वल, वैशाली सामंत, विद्या करलगीकर, योगिता बर्वे अशा सुप्रसिद्ध व्यक्ती होत्या. सुप्रसिद्ध संगीतकार माधुरी नाईक, पंचमी ग्रुपचे निर्माते अभय कुलकर्णी, गीतकार रमेश अणावकर, सुप्रसिद्ध कवी शिरीष गोपाळ देशपांडे, निवेदक रत्नाकर तारदाळकर यांसारख्या अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती आमच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. याशिवाय समुपदेशन,
ताणतणाव, निसर्गोपचार यांसारखे मार्गदर्शक आणि ज्ञानवर्धक कार्यक्रमही आम्ही केले. अनावश्यक रूढी परंपरांमध्ये योग्य बदल घडवून सर्व स्त्रियांना सर्व समारंभांचा आनंद सारखाच लुटता यावा यासाठी सुधारणावादी विचारांवर प्रकाशझोत टाकणारे प्रबोधनात्मक कार्यक्रमही आम्ही केले. हे कार्यक्रम आम्ही माणूस महत्त्वाचा की रूढी परंपरा या शीर्षका अंतर्गत केले. तर असा आमचा विविध कलागुणांना वाव देणारा, सुमनाच्या विविध कलाकारांना संधी आणि प्रोत्साहन देणारा गंध सुमनांचा ग्रुप. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ हे आमचं ब्रीदवाक्य आहे. आजच्या आमच्या पाहुण्यांचा आता मी परिचय करून देते. त्यांना सर्वजण आपण वीरमाता म्हणून ओळखतोच. त्यांच्या पुरस्कारांविषयी थोडंसं सांगावंसं वाटतं. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र शासनाचा वीरमाता पुरस्कार, सह्याद्री वाहिनीचा हिरकणी पुरस्कार, अनेक संस्थांतर्फे उत्तम शिक्षिका म्हणून मिळालेले पुरस्कार, व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. शहीदांच्या परिवारांना स्वतः एका हुतात्मा सैनिकाची आई असून त्या आधार देत असतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांचे प्रयत्न सुरूच असतात. त्यासाठी विविध उपक्रमही त्या राबवत असतात. त्यांनी बरंच लेखनही केलं आहे. त्यांची काही पुस्तकं सांगायची म्हणजे वारस होऊ अभिमन्यूचे, कळी उमलताना, गाऊ त्यांना आरती, परीक्षेची भीती कशाला अशी 15पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आपण सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनासाठी उत्सुक आहोत. तेव्हा आता त्यांचे विचार ऐकूया. हॅलो. ग्रंथ सुमनांचा या निमाच्या सगळ्या गटांना माझा नमस्कार. खूप छान वाटतं आहे. मला वाटते खूप वर्षांपूर्वी आपण भेटलो आहे. आज परत मी तुम्हाला भेटणार आहे लॉकडाऊनच्या काळातसुद्धा. पहिल्यांदा निमाचं अभिनंदन की तिने मला वध समजलं. आज बरेच दिवसांनी ती असा प्रोग्रॅम आणि अशा प्रकारचा पहिलाच प्रोग्रॅम करते आणि त्यावेळेला मला तुमच्याशी डायलॉग साधायला मिळतो आहे. थँक्यू. प्रथमतः ती आणि मी जेव्हा बोलत होतो ना तेव्हा काय करायचं, कशावर बोलायचं, प्रेझेंट सिच्युएशन, कोरोना तर माझा विषय नाहीच नाही, पण आत्ता जे काही बॉर्डरला चाललं आहे ना त्याविषयी आपण काय करू शकतो असाचा प्रश्न होता. मी खरं तर फारशी उत्सुक नव्हते 2-3 कारणांसाठी. पहिलं मुळात कारण असं होतं की मला खोटं पटकन नाही बोलता येतं आणि खरं बोलणं हे खूप कटू असतं. दुसरा एक भाग असा होता की सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आहे ना ते हेल्दी नाही आहे आणि मी जर काही खरं बोलले तर तुमच्याशी प्रत्यक्ष बोलणं वेगळं आणि मीडियावर जेव्हा बोलते तेव्हा ते जिकडे तिकडे सर्क्युलेट होतं. आपले मराठी मीडियासुद्धा आजकाल खऱ्या बातम्या देत आहेत की नाही सांगता येत नाही. खूप दडपण असावं त्यांच्यावर. पण माझ्यासारखी तर सामान्य स्त्री, मग मला जरा असं वाटलं की नाही खरं बोलणं कितपत मला शक्य होईल नाही वाटत आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आम्ही काय करायचं. मला वाटते हा प्रश्नच गैरवाजवी आहे. भूक लागली की आपण काय करतो, खातो. तहान लागली की पाणी पितो. मग आता देशावर संकट आलेलं आहे, सीमेवर सैनिक लढत आहेत, वॉर लाईक सिच्युएशन तयार झालेली आहे. एवढंच नव्हे तर आम्हीही या रोजच्या कटकटीला, टेन्शनला कंटाळलो आहोत. मला असं वाटतं की तुम्हाला कदाचित खोटं वाटेल पण अख्ख्या मुंबईत अशी आम्ही 10-12 कुटुंब आहोत की जेव्हा अशा प्रकारचं काही येतं ना तेव्हा आम्ही एकमेकाला नुसता फोन काहीच बोलत नाही, कारण बोलण्यासारखं काही नसतंच मुळे. पण आम्हाला असं वाटतं की किती काळ हे सगळं असं चालणार, कधीतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी सरकारला मदत सामान्य माणसांनी केली पाहिजे. जोपर्यंत सरकारबरोबर आपण सामान्य माणसं असत नाही ना तोवर सरकारला काहीच करता येत नसतं. आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही जरी शांतपणे विचार केलात तरी तुम्हाला कळेल की या दिवसात आपण काय करायला पाहिजे. कारण आजकाल काय झालं माहिती आहे, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की मला खरं बोलायला कठीण जातं आणि खोटं बोलायला जमत नाही. ते असं की गेले काही वर्षानं आपल्याला युद्धाची झळ कधी लागलीच नाही.
47, 62, 65, 71 ते तर सोडूनच देऊया. पण कारगिलसुद्धा 1999 कारगिलमधलं मुंबईतलं कोणीच गेलं नाही ना, आणि आपल्या शेजारचं तर कोणीच नव्हतं, आपल्या घरातलं कोणीच नव्हतं. आपल्या सगळ्यांची नावंसुद्धा माहिती नाहीत. मग जवळ लागलं तर लांबच राहिलं. आणि त्याच्यामुळे आपल्या जे झगडण्याची जी एक विशिष्ट आपल्याला जी मध्ये एक काय म्हणतो, प्रत्येकाला झगडा करण्यासाठी जी एक ताकद, मानसिकता, बळ लागतं, तेच आम्ही गमावलं. आम्ही मजा मारतो की गाणी ऐका, जोक्स शेअर करा, छोटी मोठी कोडी सोडवा, सिनेमाला जा, सहलींना जा, आपले लहानपणीचे छंद पुरे करा. याच्या पलीकडे जाऊन आपल्याला विस्मृतीत गेलेलो आहे आपण, की आपण काय करू शकतो, कोणाचे पूर्वज आहोत. मला वाटतं जसं आपण अब्राहम लिंकनचं उदाहरण देतो, त्याचप्रमाणे केनेडींचं उदाहरण देतो, विवेकानंदांचं उदाहरण देतो. ते नेहमी काय म्हणायचे की देशाने तुमच्यासाठी काय केलं हे विचारू नका, तुम्ही देशासाठी काय कराल याचा विचार करा. या सगळ्याचा आपल्याला मला वाटतं थोडासा विसर पडला आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण सुशिक्षित, सुज्ञ आहात. त्यामुळे तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला असंख्य मार्ग सापडतील. मला असं वाटतं की हे जे मार्ग सापडतील असं मी जेव्हा म्हणते की नाही, तेव्हा मी तुम्हाला आधी पहिल्यांदा काही उदाहरणं देते की जेव्हा असं काही आलं तर सैनिकांनी काय केलं तर सोडूनच द्या. म्हणजे मला असं वाटतं की आत्ता जिथे काही हे सगळं सुरू आहे ना, त्या लडाख भागामध्ये दोघांना परमवीर चक्र मिळालेलं आहे. त्याच्यापैकी एक होते कर्नल सैतान सिंह आणि दुसरे होते कर्नल थापा. दोघांच्याकडे अजून आपण तिथे फॉर्मेशनसुद्धा झालं नव्हतं, चौकीसुद्धा उभारली गेली नव्हती. तुमच्यापैकी कदाचित काही जणांनी हिमालयन ब्लंडर नावाचं पुस्तक वाचलं असेल, तुम्ही याच्यामध्ये हे सगळं वाचलं असेल. परमवीर चक्र विजेत्यांच्या यादीमध्ये यांची नावं आहेत. 30 जणांना, 30च्या 30 जणं तिथली नाहीशी झाली, मेली, पण त्यांनी आपला हा सोडला नाही. आजच आमचा जो सैनिकांचा एक गट आहे त्याच्यावर एक 82 वर्षाचे गृहस्थ आहेत. तो सुभेदार होते, कापूर सिंग असं त्यांचं नाव आहे. ते जिवंत आहेत अजूनही, आणि त्यांनी त्यावेळेच्या आठवणी सांगितलेल्या आहेत की हो, आमच्याकडे म्हणजे पायात बूट सोडूनच द्या, क्लोदिंग सोडून द्या, चिन्यांकडे सगळं होतं, शस्त्र त्यांच्याकडे चांगली होती, आम्हाला खायला पण नाही, 10 दिवस आम्ही चालत गेल्यावर आम्हाला जेवण मिळालेलं होतं. आपल्याला बघा, मध्ये काश्मीरमध्ये 370 हटवल्यानंतर केवढा त्यांनी हंगामा केला की आमचे मोबाईल बंद, नेटवर्क बंद. पण ते सांगत होते की माझ्या बाबतीमध्ये, आमच्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आमच्या 3 तुकड्या 3-3 दिशांना गेल्या, आणि महिने आम्हाला मोबाईल आणि याचा तो जमाना नव्हता, पण पत्रसुद्धा साधं पाठवता आलं नाही. हे जे कापूर सिंग आहेत त्यांनी जवळजवळ 37 चिन्यांना मारलेलं होतं, ते पण लडाखच्या एका पोस्टवर होते. तेव्हा अशी माणसं जिवंत आहेत. त्यांच्या गोष्टी आपण कधी ऐकतो का? मला असं वाटतं की नाही, आपल्याला त्यांचा विसर पडतो ना. सगळे गायक, नट हे आपल्याला खूप फेवरेट असतात, लाडके असतात. आमच्या काय म्हणूया आपण त्याला, आपण त्यांचे फॅन असतो. खरं तर आपण फॅन सैतान सिंह, कर्पूर सिंह यांचे असलं पाहिजे. किमान आपल्याला त्याच्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. त्याच्या पुढे तरी आपण ह्या गोष्टी नक्कीच वाचल्या. हे तर झाले सैनिक. पण जर तुम्ही राजस्थान आणि गुजरात त्या बॉर्डरवर गेलात तर तुम्हाला अशी असंख्य उदाहरणं, कारण गुजरात राजस्थानचा मी एवढ्यासाठी उल्लेख केला की 65 आणि 71चं युद्ध तिथे खेळलं गेलं होतं. काश्मीरमध्ये खेळलं गेलंच, पण आपण काश्मीर घशात घालायचा जो मनसुबा होता तो आपण पाकिस्तानचा फेल करण्यासाठी आपण दुसरी फ्रंट उघडली, आणि ती जी दुसरी फ्रंट उघडलेली होती ती होती या गुजरात, राजस्थान, पंजाब हा जो सगळा भाग आहे, मैदानी प्रदेश, त्याच्यामध्ये. कारण आपल्याला माहिती होतं पाकिस्तानची स्ट्रेंथ आहे रणगाड्यामध्ये, आणि आपल्याकडे रणगाडे कमी होते, पण त्यांच्या रणगाड्यांना तिथे गारद करण्याचे प्लॅन आपण केले होते. आपण प्रत्यक्ष भेटू तेव्हा या गोष्टी तुम्हाला मी जरूर सांगेन. पण इथली जी सामान्य माणसं होती, म्हणजे लहान लहान मुलं, बायका, नाश्ता, चहा, पाणी त्यांना द्यायची. त्यांची चौकी उभी राहीपर्यंत गावातले लोक येऊन सांगायचे की नाही, तुम्ही काही करायचं नाही, तुमचं जेवण इथे उभे राहीपर्यंत आमचं. कित्येकाने तिथे लढलेल्या सैनिकांना आपली जमीन देऊ केली. एक तर अशी कथा सांगतात की तिथे एक असं त्याला आपण म्हणूया, जेव्हा तोफ असतो त्या तोफासाठी एक जमीन ग्राउंड तयार करावं लागतं, आणि एक शेतकरी आला आणि तो म्हणाला, साहेब इथे का तुम्ही तयार करताय, तुम्ही तिकडे करा ना, ती जागा जास्ती चांगली आहे. एक सेकंद तो जो सैनिक अधिकारी होते त्याच्या मनात आलं बहुतेक ही जागा या शेतकऱ्याची दिसत आहे, आणि त्यामुळे तो म्हणतोय की इथे करू नका, तिकडे करा. कारण त्याची जागा आणि शेत तेव्हा उभं होतं ना, पिकांच्या वेळेला पिकं उभी होती शेतामध्ये, नुकसान झालं असतं. तो त्याच्याकडे संशयाने जरा पाहायला लागला. एक क्षणभर त्याला विचार पडला की का असं बोलत असावा हा. तेव्हा तो म्हणाला की साहेब,
घाबरू नका, मी पण माझी सैनिक आहे. ती जी जमीन आहे ना ती माझी आहे. एवढंच नव्हे तर गेल्या युद्धामध्ये, ही 71ची कथा आहे, 65च्या युद्धामध्ये जेव्हा मोर्चे बांधणी केली होती ना, तेव्हा ह्याच्या आसपास आपले मोर्चे होते आणि पाकिस्तान त्यामुळे ह्या भागामध्ये जास्ती लक्ष ठेवून असेल, अटॅक करेल, त्या मनाने ती जागा सेफ आहे आणि ती माझी आहे. एकदा पीक गेलं हरकत नाही आहे, परत पुढच्या वर्षी पीक येईल, पण एकदा जमीन गेली तरी परत येणार नाही. मला असं वाटतं तुमच्यापैकी काही जणांना कदाचित माहिती असेल, माहिती नसेल तर ह्याच्या पुढे माहिती करून घ्या. मी सध्या फॉरगॉटन किंग्स आणि किंगडम्स याच्यावर काम करते आणि आओ फिर से दिया जलाय नावाचं मी यूट्यूब चॅनल माझ्या नावाचं जे आहे ते सुरू केलं आहे. त्याच्यावर मी गोष्ट सांगते आहे. याच्यामध्ये जर गोष्टी आपण ऐकल्या तर आपल्याला जाणवेल की पूर्वीच्या माणसाने केवढा त्याग केला आहे. हे जे सगळे मुघल आले गावाच्या गावं बेचिराग करणं, एकेका लढाईमध्ये म्हणजे सोमनाथच्या लढाईमध्ये एका वेळेला 50,000 आपले हिंदू मारले गेले. सिंध अक्षरशः बेचिराग केलेला आहे. पण हे सगळं का विसरतो? एकतर ब्रिगेडियर आहेत ते मला गोष्ट सांगत होते की ते तर खरं ज्याला काय म्हणतो आपण कम्युनिकेशन सेंटरमध्ये होते. कम्युनिकेशन हे त्यांचं काम होतं. एकाच्या फ्रंटवरून त्यांना निरोप आला की कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा ते तिथे गेले जीप घेऊन. त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही परत यायचं बरं का, संध्याकाळच्या नंतर उशीर करू नका, कारण त्यावेळेला अशा रूमर्स होत्या की छत्रीधारी सैनिक पाकिस्तानी तिथे उतरण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर त्या भागामध्ये अशा वदंता होत्या की इथे काय म्हणतात त्याला, भूतं प्रेत वगैरे असतात. हे जेव्हा परत फिरायला लागले तेव्हा त्यांना खरोखरीच 2 असे दिवे लुकलुकताना दिसले. त्यांच्या बाजूला येत आहेत. हे क्षणभर घाबरले. याचा ड्रायव्हर घाबरला. तर दिवे म्हणजे काय होतं तर कंदील होते ते. एक छोटासा 8-10 वर्षाचा मुलगा यांच्या जीपचा आवाज ऐकून त्यांना चहा द्यायला येत होता. मला वाटते 9-10 वर्षाच्या मुलाला त्या क्षेत्रामध्ये लढाई सुरू असताना त्यांनी वरून टेकडीवरून बघितलं आणि अशी 1-2 नव्हे असंख्य उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. एवढंच काय तर एक डाकू होता आणि तो जो डाकू होता तो मुळात जमीनदार होता. पण आपला जो कायदा झाला ना, त्या कायद्यानंतर त्याची जमीन गेली आणि मग तो डाकू आणि काळा बाजार, डाकू म्हणण्यापेक्षा तो पाकिस्तानामध्ये पण फ्रीली जायचा, आरामात जायचा, परत यायचा, प्रक्कळ पैसे मिळवायचा. तिथले जे महाराजा होते ते सैन्यात पण होते जयपूरचे, तर त्यांना ह्याची माहिती होती. त्यांनी त्याला बोलवलं आणि सांगितलं, तुझी जी इतकी पापं भरलेली आहेत ना, त्याला प्रायश्चित्त करायची वेळ आता आलेली आहे, मला मदत करशील का? तो म्हणाला, हो मी पैसे कमवतो पण देशद्रोह नाही करणार, सांगा मला काय करायचं आहे ते. त्याचा जीव धोक्यात घातला त्याने आणि अर्थातच त्यांनी मार्ग दाखवला आणि आपण कितीतरी किलोमीटर आत मुसंडी मारलेली आहे. म्हणजे अशी गुन्हेगार प्रवृत्तीची माणसंसुद्धा देशावर संकट आलं तेव्हा अर्थातच ती खूप काही करू शकतात. मला असं वाटतं आपल्याला हा खूप छान धडा आहे, आपण काय करू शकतो त्याचा. त्याच्यानंतर आता पुढचा भाग आपण बघूया की हा जो प्रॉब्लेम आहे ना तो नक्की कधी आणि कसा सुरू झाला, आणि मग मी शेवटच्या भागामध्ये येते की आपण नेमकं काय करूया. म्हटलं तर हे गलवान घाटी, अक्साई चीन हे प्रकरण काय आहे, कशावरून आणि केव्हापासून हे सुरू झालं, तर मला असं वाटते विदाऊट एनी डाऊट हा भाग भारताचा होता आणि आहे. म्हणजे सुरुवातीला तिबेट हा जरी बुद्ध असला ना तरी सुरुवातीला तोही अग्रेसिव्ह होता बरं का. पण त्या काळामध्ये डोगरा म्हणजे शीख होते आणि शीखांचा गुलाब हा जो काही म्हणजे काश्मीरचे जे महाराज होते ते सुरुवातीला या शीखांबरोबर होते, डोगरा जमातीचे होते. आणि त्यांच्या काळामध्ये रणजित सिंह त्यांनी तिबेटपर्यंत स्वारी केलेली होती. अर्थात पहिला प्रयत्न त्यांचा फसला होता, मला वाटते 84मध्ये वगैरे. मी पूर्वीचं बोलते हां, 84 आत्ताचा 1984 नाही बोलत आहे, 40मध्ये पहिला प्रयत्न त्यांचा फसला. दुसऱ्यांदा गेले तिबेटमध्ये. काय झालं आपण तपशिलात नको जाऊया, पण त्यावेळेला तिबेटमध्ये आणि भारतामध्ये ॲग्रीमेंट झालं होतं आणि त्यावेळेला असं ठरलं होतं की प्रत्येकाने आपापल्या सरहद्दीचं नीट उल्लंघन करायचं, निरीक्षण करायचं, आपल्या सीमेत राहायचं. यावेळेला अक्साई चीन हा गलवान घाटी हा सगळा आपल्या भागात होता. आता त्याच्यानंतर अर्थातच गुलाबसिंह हे मी मगाशी म्हटलं तसं शिखांच्याकडे हे होते. आणि मग ब्रिटिशांनी जेव्हा शिखांना हरवलं, म्हणजे सिख अँग्लो वॉर जेव्हा झालं तेव्हा ह्या ब्रिटिशांनी या गुलाबसिंहाला काश्मीरचा तिथे नरेश नेमला, त्यांच्याकडे ते आलं. अर्थातच गुलाबसिंहाची जी काही होती लेह, लडाख, काश्मीर हा सगळा भाग कोणाकडे आला तर ब्रिटिशांकडे आला. ब्रिटिश आपल्यापेक्षाही अतिशय धोरणी होते, व्यवहार चतुर होते. त्यांनी भारताचं काय नुकसान केलं हे आपण बाजूला ठेवूया, पण काही चांगल्या गोष्टी त्यांनी नक्कीच केल्या.
या ब्रिटिशांना भीती होती ती चीनपेक्षा रशियाची जास्ती होती. कारण तुम्हाला खोटं वाटेल पण चीनचे असंख्य प्रवासी नव्हे तर विद्यार्थी आपल्या इथे शिकत होते आणि शारदा विद्यापीठात जे काश्मीरमध्ये होतं, आता पाकिस्तानामध्ये गेलं, ते रुईन केलं, पण प्रचंड मोठी, सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी तिथे होती. तिथे असंख्य चीनी तिथे येत असत, आपल्या इथून संस्कृत ग्रंथ कॉपी करून घेऊन जात असत आणि आपल्या इथल्या संस्कृत जाणणाऱ्यांना तिकडे घेऊन जात असत. तेव्हा रशिया मात्र त्यावेळेला अग्रेसिव्ह होता आणि तो दक्षिणेकडे यायला मागत होता आणि म्हणून मग ब्रिटिशांनी आपल्या बॉर्डर्स काय आहेत ह्या पक्क्या करण्यासाठी वेगवेगळ्यामध्ये यंग हजबंड, मला वाटते तुम्हाला कदाचित नाव ज्यांनी माझं सियाचीनचं पुस्तक वाचलं त्यांना आठवत असेल, किंवा असे अनेक सर्व्हेयर्स नेमले, लष्करी अधिकारी नेमले आणि तिकडच्या सीमा निश्चित करायला सांगितलं. ह्या सीमा निश्चित करत असताना त्यांना अर्थात वाट्याडे लागत होते, कारण हा सगळा जो भाग हा ब्रिटनपेक्षा तिथला लेह लडाखचा भाग तुमच्यापैकी जे जे कोणी गेला आहे त्यांनी अनुभवलं असेल. सगळा हा पथरीला भाग आहे, उंच उंच टेकड्या आहेत, कोरडा आहे, तिथे हवा थंड, हवा नाहीच आहे, जवळजवळ श्वास घ्यायला त्रास होतो आणि सगळा वैवराण वाळवंट, झाडं वगैरे काही नाही, असा हा सगळा मोकळा भाग आहे. लेह लडाखचा पुढचा जर गेला तर तिबेटला सुद्धा तिकडे वाळवंटी पठार असं म्हणतात. अक्साई जो आहे ना त्याला सुद्धा सॉल्ट प्लेन्स असं म्हणतात. प्लेन म्हणजे ते प्लेन आहे म्हणून सॉल्ट प्लेन्स असं म्हणतात. तिथे ते हरवले आणि मग ते वाट ते आपल्याबरोबर कोणाला घेऊन जात असत तर गुलाम रसूल गलवान हा जो तिथला होता तो. आता हे गलवान म्हणजे हे जमातीचं नाव आहे बरं का. आता हे गलवान तुम्हाला कुठे मिळतात तर यारकंडमध्ये मिळतात, बल्टिस्तानमध्ये मिळतात. आणि हा जो गुलाम रसूल गलवान होता याचे जे कोणी वंशज आहेत, चौथी पिढी, ती आजही लडाखमध्ये राहते. ते दाखवतात. त्यांच्या आजोबांनी म्हणजे पणजोबांनी ॲक्च्युली एक पुस्तक पण दिलं होतं. ते साहेबच्या नोकरीत होते ना, मोडकं तोडकं इंग्लिश त्यांना येत होतं, तेव्हा त्यांनी अशा प्रकारचं एक पुस्तकही लिहिलेलं होतं आणि ते म्हणाले हमारे जो परदादा थे वो हिंदुस्तानी थे ना, तो उन्होंने ब्रिटिशों को राह दिखाई है. आणि मग त्यांनी ज्या बाजूनी त्यांना ब्रिटिशांना रस्त्यामध्ये ते हरवले होते, मार्ग चुकला होता, कारण सगळ्या टेकड्या सारख्याच दिसतात, आणि मग त्यांना सुरक्षितपणे तिबेटपर्यंत घेऊन गेले आणि म्हणून त्या टेकड्याला नाव दिलं गेलं गलवान टेकड्या. आणि तो जो नाला आहे तो ॲक्च्युली नाला म्हणजे अक्साई चीनमधून तो उगम पावतो, 80 किलोमीटर धावत जातो. अर्थात अक्साई चीनमध्ये प्रत्यक्षात पाऊस पडत नाही, अजिबात बर्फही पडत नाही, पण तिथे खाऱ्या पाण्याची सरोवर आहेत, नॅचरल सॉल्ट म्हणतात ते आहे, हिरे सापडतात, असं बरंच खनिज समृद्ध भाग आहे तो. तिथून हा उगम पावतो आणि मग अर्थातच वाटेत पाणी घेत तो शोक नदीला मिळतो. शोक नदीवरून मग ते शोक नदी सिंधू नदीला मिळते आणि मग सिंधू नदी पुढे वाहत जाते. पण हा जो गलवान नाला आहे हा 80 किलोमीटर हा प्रवास करतो. त्या नाल्यालाही नाव दिलं गलवान. त्या गुलाम रसूल होता, त्याचं नाव, त्याला मार्ग दाखवला सुरक्षितपणे म्हणून नाव दिलं गेलं, अशी गलवान घाटी. त्यामुळे ब्रिटिशांना ज्यांनी जी मॅकमोहन रेषा आपण सगळे शाळेत शिकलो आहे त्याच्याही पूर्वी एक JOHANS जोन्स नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. त्यांनी एक सीमा आखली होती. त्यांनी सीमा आखली, आणखीन मग त्यांनी चीनलाही बोलवलं, तिबेटलाही बोलवलं, काश्मीरच्या नरेशांनाही दाखवलं. काश्मीर नरेशांनी सांगितलं नाही ही सीमा चुकीची आहे, कारण ह्याच्या पलीकडे माझा भाग आहे, त्या भागात एक किल्ला बांधलेला आहे आणि त्या किल्ल्यामध्ये तिथे जे चराऊ लोक जातात किंवा गलवान म्हणजे घोडे जे असतात ना, गलवान ही एक छोटीशी आपली गुरं आणि खेचरं पाळणारी ही जमात आहे. त्याच्याशिवाय हा जो रसूल गलवान होता हा दरोडेखोर पण होता, पण त्याला रॉबिनहूड म्हणतात सगळे, कारण तो श्रीमंतांना लुटायचा, गरिबांना पैसे द्यायचा. आणि नंतर मग त्याला ह्या डोगरा राजांनी शेवटी त्याला फाशी दिलेला आहे. हा पुढचा भाग सोडून देऊया आपण. पण त्यांनी सांगितलं नाही तुम्ही पुढे जा, कारण एवढ्या अंतरावर तिथून तुम्ही पुढे गेलात की तुम्ही जवळजवळ 80 किलोमीटर मागे आलेले आहात. त्या ठिकाणी माझा किल्ला आजही तुम्हाला दिसेल. आणि पूर्वीच्या काळी म्हणजे कधी काळी त्या ठिकाणी आपली कायमस्वरूपी फौजसुद्धा होती तिथे. तो सगळा जो भाग आहे तर ब्रिटिश तिथे गेले, तिथे खरोखरीच अशा प्रकारचा किल्ला होता. आजही त्याचे मोडके तोडके अवशेष तिथे, आता शिन्यांनी काय केलं मला माहिती नाही, पण ते मोडके तोडके अवशेष तिथे होते. आणि मग ती जी लाईन आहे ती, आणि मग मॅकमोहननी तीच रेषा पुढे कायम केली. त्याच्यामध्ये फारसा फरक केला नाही, राजांनी सांगितलेलं होतं तो त्याच्यामध्ये त्यांनी भाग केला. आणि असा हा अक्साई चीन आणि हा जी काही गलवान घाटी आहे ती आहे. ह्याच्यामध्ये गोंधळ सुरू कधी झाला? 47 साली हाच नकाशा होता, काहीही वादविवाद नव्हता. चीन आलाच नाही, कारण चीन म्हणाला आमचा काही संबंधच नाही त्याच्याशी. तिबेट, भारत, ब्रिटिश आणि रशियन काय ते बघून घेतील, आमचा काही संबंध नाही त्याच्याशी, तो भाग भारताचा आहे, तरी ते मान्य केलेलं होतं. मात्र
आपली जी धोरणं होती ना आणि दूरदृष्टीचा अभाव, आणि आपले जे पहिले संरक्षण मंत्री होते कृष्ण मेनन, हे कम्युनिस्ट होते. मला असं वाटते ज्यांच्याकडे यूट्यूब आहे त्यांनी मेनन नेहरू यांच्यावर एक अतिशय छान माहिती देणारी, जे आपल्या डोक्याला त्रास देणारी माहिती आहे. बाय ऑल मीन्स व्हॉट सॉर्ट ऑफ कॅरेक्टर मेनन वॉज हॅविंग. पण त्यांनी आणि नेहरू व्हॉट एव्हर इट मे बी, पण 51 साली नेहरूने सांगितलं की आपल्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत किंवा सीमा ज्या आहेत त्याचा तुम्ही एक रेखाटन तयार करा. आणि त्या ठिकाणी हा जो काही भाग होता आजचाही चीन, त्याला त्यांनी अनमार्च्ड असा शब्द, कुठेही आत्तापर्यंत न आलेला हा अनमार्च्ड शब्द, अनमार्च त्या ठिकाणी सैनिक गेले नाहीत, हा त्यांनी ॲड करायला लावला. त्याची काही खरं गरज नव्हती. याचा गैरफायदा चीनने उठवला. चीनने 51 साली त्या भागातून रस्ता बांधायला घेतला. एव्हानी रिपब्लिक चायना त्या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी राज्य करत होती. तो 120 किलोमीटरचा तिबेट झियांग हा जो काही त्यांचा प्रांत आहे त्याला जोडणारा जो रस्ता आहे त्याच्यातला जवळजवळ 67 किलोमीटर रस्ता भारताच्या भागातून जात होता. पण रस्ता पूर्ण होईपर्यंत 57 सालापर्यंत आपल्याला याची खबरबात नव्हती असं म्हणता येणार नाही खरं तर, कारण तिथले जे आपले लष्करी प्रत्येक ठिकाणी वकिलातीमध्ये जे कोणी असतात त्यांनी परत परत नेहरूंना कळवलं होतं, मेननना कळवलं होतं, आर्मीला कळवलं होतं की अशा प्रकारचा रस्ता बांधला जातो आहे. पण आपण दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळे हा प्रश्न सुरू झाला. 62 साली अर्थातच त्यांनी बळकावला. 62 सालीसुद्धा आम्ही प्रथम मान्यच करायला तयार नव्हतो. त्याच्यानंतरही तुम्हाला माहिती आहे की मनमोहन सिंगने सियाचीन देऊ केलं होतं. जस्ट इमॅजिन करा, पीस पार्क बनवायला. आणि कोणासाठी त्याला जे हे पीस पार्क हे जे काही सगळं गोंडस नाव दिलं होतं ना, हा जो माणूस होता ज्यांनी ही आयडिया मानली, ही वॉज द एक्स कर्नल ऑफ पाकिस्तान आर्मी. आणि त्याला जो सपोर्ट करणारा होता तो आत्ता सध्या मला वाटते परदेशात स्थायिक झालेला आहे, जिनिवात स्थायिक झालेला आहे. पण ही इज ऑल्सो इंडियन बट मुस्लिम इंडियन. आणि त्यांनी पीस पार्क हा मनमोहन सिंगच्या काळामध्ये, मला असं वाटतं सोनिया गांधी आत्ता जे काही करतायत त्यांनी अर्जेंटिना आणि ब्रिटन, खूप जुनं नको जायला आपल्याला, पण अर्जेंटिना आणि ब्रिटन याच्यामध्ये 1982 जेव्हा मार्गारेट थॅचर हा प्रधानमंत्री होत्या तेव्हा जे काही झालं ना त्याची आठवण त्यांना करून द्यायला पाहिजे. कारण त्यावेळेला ह्या दोघांच्या लढाईमध्ये ब्रिटन हरत होता, अर्जेंटिना छोटा असून जिंकत होता. या युद्धामध्ये ब्रिटनचं नुकसान जास्ती झालेलं आहे. पण मार्गारेट थॅचरला ब्रिटिशचा पराभव होणं परवडणारं नव्हतं. एक प्रोपोगंडा वॉर केला. त्यांची एक मोठी वॉर काय म्हणू आपल्याकडे जशी विक्रांत वगैरे बोट होती ना, वॉरशिप होती, ती वॉरशिप कुठून हल्ला करते हे कळत नव्हतं. भाजून निघत होता ब्रिटन. त्यावेळेला त्यांनी असं उगाचच खोटी बातमी दिली की ती बुडवली आहे आणि त्याला मारला आहे, त्याच्यावरचा कोण होता प्रमुख त्याला. याचा फायदा विरोधी पक्षांनी घेतला आणि अर्जेंटिनाच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. काय झालं, कसं झालं, आमच्या दडवून का ठेवताय. आणि मग तो अर्जेंटिनेचा पंतप्रधान होता तो इतका वैतागला की तो बोलून गेला की आमची ही कुठे आहे, सेफ आहे वगैरे वगैरे. त्याचं बोलणं रेडिओवरचं संपायच्या आत ब्रिटननी त्या वॉरशिपला डुबवलं. अर्जेंटिनाने जी ठिकाणं सांगितली होती त्या ठिकाणी मारा झाला आणि अर्जेंटिना जिंकत होती ती हरली. मला वाटते आत्ता जे प्रश्न विचारणारे आहेत ते याच वृत्तीचे आहेत. आणि हा जो भाग आहे हा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटू तेव्हा त्याच्या पलीकडे माझ्याकडे खूप माहिती मी गोळा केलेली आहे, पण आत्ता तुम्हाला सांगताना मर्यादा आहेत. आणि मग आता आपण पुढे वळूया, आपण काय करायचं आहे त्या भागाकडे. हा झाला सगळा पास्ट. प्रेझेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते बाकीचे सगळे पॉलिटिकल पार्टीज आहेत ते काय बघून घेतील. आपण त्यांना नको आत्ता काही बोलूया. आपण काय करायचं आहे. मला असं वाटतं सगळे सांगतायत ते की आपल्याकडे सुद्धा देशभक्ती आणि देशप्रेम याचा पूर येतो असं आपण म्हणतो. जेव्हा एरवी मगाशी मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना, जरी आपण रमलेलो असलो ना सगळ्या गाण्या गोष्टीत तरीसुद्धा आपलं देशप्रेम कमी झालं आहे असं बिलकुल नसतं. आपल्या मनात ते असतं. जसा एखाद्या म्हणतो ना आपण की राख धरलेली असते अंगाऱ्यावर, तसा आपल्या मनातला अंगारा हा जिवंत असतो. कोणीतरी फुंकर मारली की तो परत प्रज्वलित होतो. तसंच आपलंसुद्धा आहे. मला खात्री आहे आपण सगळीजणं नक्कीच खूप चांगली माणसं असतो. तर काय करू शकतो तर मला वाटते आत्ता सांगतायत तसं सगळ्यांनी चीनी मालावर बहिष्कार घाला. मला आता वाटते मी आत्ताच काय की माझ्यासारखे तुम्हीसुद्धा अनेकांनी गेले कित्येक वर्ष चीनच्या वस्तू नसतील घेतल्या. ॲप्स वापरू नका तेही आता सांगता येईल. दुसरी गोष्ट आता पेट्रोल वाढ, मला वाटते तुम्हाला सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे. अशा वेळेला उत्पन्नाचे स्रोत थांबले असताना, उत्पन्नाचे स्रोत जेव्हा थांबलेत ना तेव्हा पेट्रोल वाढ झाली. तर मला असं वाटतं की
खूप काही आकाश नाही ना कोसळलं. खरोखरी जर युद्ध साहित्य आपल्याला हवं असेल, युद्धासाठी खर्च करायचा असेल, किंवा मला वाटते आत्ता अब्दुल्लानी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही त्या अमक्या अमक्या ठिकाणी त्यांचा तर तो आणखीनच वेगळा भाग आहे सगळा, कशा त्यांनी सगळ्या जम्मूमध्ये वसाहती बसवल्या आहेत वगैरे वगैरे, पण त्या ज्या इमारती आहेत त्या सरकारने सध्या ताब्यात घेतल्या आहेत, असं तुम्ही का केलं, काय करताय सांगा. तर मला असं वाटतं की ह्या प्रश्न विचारणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं हा आपला एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही फोटो व्हॉट्सॲप येत आहेत ते असेच्या असे फॉरवर्ड करू नका, कारण मला असं वाटतं अगदी साधी गोष्ट आहे की ही जर सगळी लढाई आहे ही संध्याकाळी झाली असेल, रात्र पडल्यावर झाली असेल, आणि रात्रीच्या अंधारात ते कोसळलेले आहेत काही आपले, आणि ते कोसळले आपले जवान, तेव्हा त्यांच्याबरोबर तिथल्या टेकड्या ज्या असतात त्या वाळूच्या असतात तीही घसरली आणि पडली. मग रात्रीच्या आहेत तर मग दिवसांचे फोटो कसे येत आहेत? आपण कधी हा विचार केला का? विचार नाही केला ना. तिसरी गोष्ट अशी आहे की युद्धाच्या काळामध्ये सगळ्यात मोठं सिक्रेसी आणि अर्जंट इमिजिएट ॲक्शन ही खूप महत्त्वाची असते. असं कोणी सांगून जर आपण करणार आहोत का चीनला की आम्ही येतोय असं नाही होणार. तेव्हा आपण सरकारवर अशा प्रकारचं बर्डन नाही दाबूया. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला आणि मला कदाचित कठीण वाटेल, पण आपल्याला ती करायला हवी आहे असं मी जेव्हा म्हणते तेव्हा एकट्या दुकट्याचं हे काम नाही आहे. तुमच्या माझ्यासारख्यानी असंख्य लोकांनी, 1-2 नव्हे, जेवढी महाराष्ट्राची जनता आहे ना त्या सगळ्या जनतेने आपल्या लाडक्या CMना पत्र पाठवायला पाहिजे, विनंती केली पाहिजे. त्यांचे जे पक्ष कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलं पाहिजे की आम्ही पण तुम्हाला कधीतरी मतं दिली आहेत, आम्ही मराठी आहोत ना, तुम्ही मुख्यमंत्री झालेले आम्हालाही आवडलं असतात, नाही असं बिलकुल नाही, पण कोणाच्या खांद्यावर तुम्ही उभे आहात? कोणाच्या खांद्यावर उभे आहात? ज्यांनी देशाची गद्दारी आणि गद्दारीच केली. सियाचीन, अक्साई चीन, 47चं युद्ध, मगाशी मी तुम्हाला बोलण्याच्या ओघात राहून गेले की हा सगळा भाग आपला होता, सेना जिंकत होती. आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटू तेव्हा 48ची लढाई तुम्हाला जरूर सांगेन मी. आपली सेना जिंकत होती, आपल्या सेना परत विनंती करत होती की आम्हाला जाऊन द्या, 10-15 दिवस द्या. POKचा प्रश्न उरलाच नव्हता. कोण घेऊन गेलं कोर्टात? आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये घेऊन गेल्यामुळे आज आम्हाला जे काश्मीरची समस्या आहे त्याच्यामुळे निर्माण झालेली आहे. बाबा चाचाजी, तुमच्यामुळे झालेली आहे. तुमच्यामुळे आम्ही मुलं गमावलेली आहेत. 1-2 नव्हे, हजारो भारतीय मुलं आपण तिथे गमावलेली आहेत. सतत डोक्याला त्रास, एवढंच नव्हे तर त्या ठिकाणची काश्मीरियत वगैरे हा सगळे झूट बात आहे. संपूर्ण तुम्ही दान देऊन टाकलं त्यांना, कोणाला दिलं? इतकं होऊ नये तुम्ही गप्प बसलात मुस्लिम लीगशी हे करता. राहुल गांधी कुठून निवडून आलेत बघा जरा, आठवा जरा. अशा लोकांच्या पाठिंब्यावर तुम्ही सरकार बनवलं आहे. तुमचा महाराष्ट्राचा बाणा गेला कुठे? तुम्ही खरे वाघ आहात की डरकाळी फोडणारा जो कातडं आहात ते आहात? तुम्ही कसं विसरताय हे सगळं? तुमच्याकडून नव्हती ही अपेक्षा केली. निदान झालं ते झालं, त्यावेळेला तुम्ही झालंत. हाऊस फिटली असेल तुमची, तर कोणाच्या पाठिंब्यावर आपण उभे आहोत त्याचा जरा विचार करा असं मला वाटतं की आपण हे सांगूया त्यांना. टू मच. आणि मी हे बोलताना मला परत भीती वाटते हीच की मी सामान्य स्त्री आहे ना, पण तरी माझा विवेक मी कायम ठेवला आहे. असं का होतं? कुठे गेला तो महाराष्ट्र? मला असं वाटतं की 62च्या युद्धामध्ये आपले मराठा फौज पण होती आणि त्या फौजेनी खूप आपली मराठी माणसं गमावली होती. जर तुम्ही 1962च्या युद्धाच्या वेळेच्या आपल्या ज्या विधवा होत्या ना, त्यांच्यासाठी एक वीरनारी निकेतन आहे पुण्याला. आता त्या ठिकाणच्या त्या बायका म्हाताऱ्या झाल्या. मी माझ्या एका प्रोजेक्टच्यासाठी त्यांना गेले होते, त्यावेळेला त्या बायका सांगत होत्या, काही जणी त्याच्यातल्या आल्या होत्या मुद्दामून. आम्ही एक प्रोजेक्ट करत होतो त्यावेळेला, प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन्स ऑफ वीरनारी, वीर माता पिता वगैरे. त्या सांगत होत्या, बाई आमच्या हातातल्या बांगड्यासुद्धा फुटल्या नव्हत्या, हळद पण गेली नव्हती, माझा नवरा गेला. पूर्वीच्या काळी फोटोची काही हे नव्हती. वर्तमानपत्रात आलेला एक छोटासा फोटो ही माझी आठवण. आता मी नवऱ्याला ओळखणारसुद्धा नाही. अशा ह्या आपल्या बायकांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे त्यावेळेला. हे सगळं आपण विसरलो. मला वाटते आत्ता पण काश्मीरामध्ये आपली किती मुलं जात आहेत, मराठी मुलं जात आहेत की नाही? जात आहेत. किती जण. आणि हे कशामुळे झालं? त्यांना धड कपडे नव्हते, इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं नव्हतं. जेव्हा नेहरूंकडे पहिल्यांदा आपले जे कोणी जर्नल होते ते विचारायला गेले, तेव्हा त्यांना आधी ताटकळत बाहेर उभं ठेवलं आणि मग त्यांना सांगितलं की काय
मॉडर्नायझेशन आणि एक्सपान्शन आम्हाला याची गरज नाही. आम्ही शांतप्रिय देश आहोत. पण शांतीचा मुखवटा हा नाही टिकत. शांती ही कोणाला शोभून दिसते. माझं वाक्य सोडूनच द्या, गांधी पण तेच म्हणायचे की ही जी शांतीची भाषा आहे ना ती शौर्याला शोभून दिसते, दुर्बळाला नाही. तेव्हा तुम्हाला जर दुर्बळ राहायचं नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण खरेदी केली, राफेल राफेल राफेल, अरे पण तुम्ही काय आहे समजून पण तुम्ही धड घेतला नाही, नुसती राळ उठवायची म्हणून तुम्ही हे सगळं केलं. त्यांच्या कुबड्यांवर तुमचं सरकार काय कामाचं आहे, काय कामाचं आहे. मला असं वाटतं की निमा तुम्हाला अख्खा पोवाडा तुम्हाला ऐकून दाखवेल, पण आत्ता मला असं वाटतं की त्याच्यातला काही भाग मी तुम्हाला सांगते. हा दादा कोंडके, ज्यांना आपण सोंगाडे म्हणतो, पण ते सोंगाडे होते, पण नुसते सोंगाडे नव्हते, तर ही वॉज उत्तम देशभक्त ते होते. त्यांच्या काळातला हा ड्युएलमध्ये गायलेला पोवाडा आहे. चाऊ आणि माऊ आमचे भाऊ, चाऊ आणि माऊ आमचे भाऊ, लहानगा भाऊजा मागतोय खाऊ, लहानगा भाऊजा मागतोय खाऊ. तर भावाचा हट्ट आपण पुरवून जाऊ, भावाचा हट्ट आपण पुरवून जाऊ. जमिनीचा छोटासा तुकडा किंवा छोटासा भाग त्याला देऊन टाकू, आपापचा तंटा मिटवून टाकू. चाऊ आणि माऊ आमचे भाऊ. त्याच्यावर दुसरा जो कोणी पोवाडा गाणारा आहे तो म्हणतो, मध्ये तो बरीच कडवी आहे, ती तुम्ही प्रत्यक्ष ऐका, निमा तुम्हाला ऐकवेल. यांचा करायचा खुर्दा उठकिरे मर्दा, यांचा करायचा खुर्दा उठकिरे मर्दा, बसून शानी आता भागायचं नाही, बसून शानी आता भागायचं नाही. चाऊ आणि माऊ आमचे नाही भाऊ. दिली या ओसरी हातपाय पसरी, दिली या ओसरी आसपाय पसरी, आम्हाला म्हणतोय मागे सर, आम्हाला म्हणतोय मागे सर. केला उपकार विसरून गेला, केला उपकार विसरून गेला, दिलाय कोटणीस मराठ्यानं, याची जरा काय लाज आहे जरा. चाऊ आणि माऊ आमचे नाही भाऊ, चाऊ आणि माऊ आमचे नाही भाऊ. मराठी मुलखाचं दाऊ पाणी, मराठी मुलखाचं दाऊ पाणी, आता बसून शानी भागायचं नाही, आता बसून शानी भागायचं नाही. पुढे तुकारामांचा दाखला देत ते म्हणतात, अहो देशद्रोही ऐसा नरा, मोजोनी माराव्या पैजारा, विंचवाला जोड्यांचा उतारा. चाऊ आणि माऊ नाही आमचे भाऊ. याला करायला खुर्दा उठकिर मर्दा, बसून शानी आता भागायचं नाही. चाऊ आणि माऊ नाही आमचे भाऊ. मराठा मुलखाचं दाऊ आम्ही पाणी, मराठी मुलखाचं दाऊ आम्ही पाणी, आता बसून शानं भागायचं नाही, आता बसून शानं भागायचं नाही. चाऊ आणि माऊ नाही आमचे भाऊ, चाऊ आणि माऊ नाही आमचे भाऊ. धन्यवाद. परत एकदा निमाला धन्यवाद की माझ्या मनात दाटलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या छोट्याशा का होईना पण तुझ्यामुळे मोकळ्या करता आल्या. कारण सध्या मी आणि माझ्यासारख्या सगळ्याजणी आम्ही खूप टेन्शन करतो बरं का. कारण तिथे लढणारा प्रत्येकजण हा आम्हाला आमच्या मुलाची आठवण करून देत असतो. जेव्हा बातमी येते ना तेव्हा आम्हाला तो दिवस आठवत असतो. आणि अशा वेळेला असं वाटतं की अरे आपल्या देशातल्या माणसांनी आमच्याबरोबर असलं पाहिजे ना. शेवटी कोणासाठी लढत आहेत आपले सैनिक. जसं एक असं कोणी म्हणालं होतं की आम्ही काय करू असं जेव्हा त्यांना विचारलं गेलं, सामान्य माणसांनी जेव्हा सैनिकांना विचारलं गेलं तेव्हा ते म्हणतात सैनिकाच्या त्यागाला तुम्ही वर्दी बना. आता हे वर्दी बनणं म्हणजे काय हे स्वतःने स्वतःच्या क्षमतेपर्यंत ठरवायचं आहे. मला असं वाटतं मरणाचं भय तर कशाला बाळगायचं. सगळ्यांची आपली वय झाली आहेत. ते माझं तर वय झालंच आहे. मी आजही म्हणते की मी नाही मरणाला घाबरत आहे. मला आजही जरी देवाने आत्ता या क्षणी नेलं ना आय एम रेडी टू डाय, पण फॉर द गुड कॉज. तेव्हा आपण तीच प्रार्थना करूया. तुम्हाला आणखीन काही जर समजा सुचलं तर जरूर आपण एकमेकांशी शेअर करूया. इट शुड बी अवर मुवमेंट, नॉट गव्हर्मेंट्स मुवमेंट. चीनला हरवायचं आहे, पाकिस्तानला हरवायचं आहे. आमचा गेलेला भाग अक्साई चीन आणि POK आम्हाला परत मिळवायचं आहे. आपल्याला सरकारांवर दडपण आणायचे आणि आमची ही मागणी आहे, ही हट्ट आहे, हा पुरा करा असंही सांगायचं आहे. आणि त्यासाठी स्वतःला त्यागाला तयार राहायचं आहे. आपल्या मुलांना आणि नातवांना विचारा ना की तुम्हाला सैन्यात जायला आवडेल का, किंवा तुम्ही त्यांची तयारी करताय का तशी मानसिक. विचार करा ना. आजकाल प्रत्येकाला डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, आणखीन कोणी व्हायचं असतं, पण सैनिक आणि सैनिक अधिकारी जाऊन देत. तो भाग वेगळा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मला खोटं बोलायला येत नाही,
खरं बोलणं कठीण वाटतं, इतरांना दुखवेन अशी भीती वाटते. पण औषध कडू असलं तरी आपण घेतो ना, तसा हा औषधाचा घोट आहे असं समजा. धन्यवाद. धन्यवाद अनुराधाताई. नमस्कार मंडळी. गंध सुमनांचा ग्रुप विलेपार्ले या आमच्या ग्रुपतर्फे सादर होत असलेल्या या कार्यक्रमामध्ये मी अनघा नवरंगे आपल्याशी संवाद साधत आहे. आत्ताच आपण आदरणीय वीरमाता अनुराधाताई गोरे यांचं व्याख्यान ऐकलं. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी एका पोवाड्याचा उल्लेख केलेला आहे. हा पोवाडा प्रसिद्ध अभिनेते आणि देशभक्त आदरणीय दादा कोंडके यांनी गायलेला आहे आणि तो आपण शेवट ऐकणारच आहोत. त्याआधी अनुराधाताईंबद्दल थोडक्यात बोलायचं म्हणजे समाजकार्याची आवड, विवेकनिष्ठ, स्पष्ट वक्त्या आणि अधिकाधिक मुलांना, युवकांना सैन्य दलात जाण्यासाठी प्रेरित करणाऱ्या एक देशभक्त असं हे ग्रेट व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या त्या मातोश्री. खरंच मंडळी, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण बरंच काही करू शकतो हे सांगताना त्या म्हणतात, आपण चीनी वस्तू आणि चीनी ॲप्सवर बहिष्कार घालू शकतो. तसंच वादग्रस्त विषयावरील व्हॉट्सअपवरील फोटो आणि मेसेजेस फॉरवर्ड करणं टाळू शकतो. कारण तसे मेसेजेस फॉरवर्ड करण्याने समाजात असंतोष आणि नवीन संघर्ष निर्माण होतात. म्हणून ते टाळणं महत्वाचं. आता ही गोष्ट आपण सर्वांनी गंभीरपणे घेतली पाहिजे. तसंच महत्वाचं आणखीन एक म्हणजे सैनिक कल्याण निधीला आपण देणगी देऊ शकतो. याप्रमाणे शहीद सैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची चौकशी करणं, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जास्तीत जास्त मदत करणं आणि त्यातूनच आम्ही तुमच्या बरोबर आहोत हा दिलासा त्यांना देणं, हेही आपण करू शकतो. काही वेळेला सामाजिक आणि राजकीय घडामोडी घडत असतात. त्यावेळेला काही गोष्टी आपल्याला खटकतात. अशा वेळेला त्या प्रसंगाशी संबंधित असणाऱ्या जबाबदार योग्य व्यक्तीला प्रत्येकाने पत्र लिहून निषेध नोंदवला पाहिजे. हेही आपण करू शकतो. कधी आपण पर्यटनाला जातो किंवा कधी एखाद्या कार्यक्रमाला जातो, तिथे सैनिकांची उपस्थिती समजा असली आणि शक्य असेल तर, त्यांना वेळ असेल तर त्यांची आपण भेट घेतली पाहिजे. त्यांना आवर्जून सांगितलं पाहिजे, तुम्ही देशाचं रक्षण करण्यासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांना सामोरं जात, जीवाची पर्वा न करता शत्रूशी लढत असता. म्हणून आम्ही सुरक्षित आणि शांत आयुष्य जगत आहोत याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. अशी कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. त्यांचे अनुभव विचारले पाहिजेत. मंडळी, आम्ही एकदा गणपतीपुळ्याला गेलो होतो. तेव्हा आम्हाला अशी एक संधी आली होती. तिकडे आम्हाला आर्मीतील कर्नल अनुप बर्बरे भेटले होते. ते आर्मीत आहेत म्हटल्यावर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला काही तुमचे अनुभव सांगाल का. ते अतिशय सुस्वभावी आहेत. त्यांनी आम्हाला गेल्या वर्षीच्या पावसाळ्यातील पूर परिस्थितीच्या वेळचा अनुभव सांगितला. सगळीकडे नद्यांना प्रचंड पूर आला होता. अनेक घरं वाहून गेली होती. घरांमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी चढलेलं होतं. अनेक माणसं पण वाहून गेली होती. अशा परिस्थितीत त्यांच्या टीमला मदतीसाठी बोलवण्यात आलं आणि अहोरात्र मेहनत करून तहानभुकेची पर्वा न करता त्यांनी अनेक लोकांना वाचवलं, सुरक्षित स्थळी पोहोचवलं. खरंच संकटकाळी धोकादायक परिस्थितीत सैनिकांनी केलेली मदत म्हणजे मोलाचं योगदान असतं. अनुराधाताईंनी अनेक पुस्तकं आणि लेख लिहिले आहेत. त्यांचं वाचन केलं तर सैनिकांच्या अनेक शौर्यकथा आपल्याला कळतात. तेव्हा ही पुस्तकं आपल्याला सावध आणि कर्तव्य तत्पर नागरिक होण्याची प्रेरणा देतात. अनुराधाताईंचं YouTubeवर एक चॅनल आहे. त्याचं नाव आहे आओ फिर से दिया जलाए. त्या चॅनलवर फॉरगॉटन किंग्स अँड किंगडम या प्रकल्पाअंतर्गत भारतीय इतिहासातील अनेक राजांच्या, राजघराण्यातील स्त्रियांच्या, सैनिकांच्या शौर्यकथा त्या सांगतात. अभिमान जागवणाऱ्या या ऐतिहासिक सत्यकथा पुढच्या पिढ्यांना लढवय्या आणि धैर्यशाली होण्यासाठी स्फूर्तिदायक ठरतात. त्यासाठी या चॅनलला अवश्य भेट द्या. मंडळी, असं बरंच काही करण्यासारखं असतं हे लक्षात घेऊन आपणही आपलं समाजभान जागवूया.
अनुराधाताईंच्या व्यस्त दिनचर्येतून वेगवेगळ्या उपक्रमांच्या तयारीतून वेळ काढून त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हे मार्गदर्शन केलं, म्हणून त्यांचे मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद। तसंच हा कार्यक्रम फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत यशस्वीपणे पोहोचवण्यात मोलाचं योगदान असणाऱ्या प्रथमेश नवरंगे आणि नेहा नवरंगे यांचेही मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद। आता प्रसिद्ध अभिनेते आणि देशभक्त दादा कोंडके यांचा पोवाडा आपण ऐकूया आणि त्यानंतर नीमा नवलकर समारोप करतील। ऐकूया पोवाडा। ऐकूया दादा कोंडके यांचा पोवाडा सहकलाकाराबरोबर सादर केलेला। चाऊ आणि म्याऊ आपलेच भाऊ, चाऊ आणि म्याऊ आपलेच भाऊ, लहान का भाऊ जर मागतोय खाऊ तर भावाचा हट्ट आपण पुरवून जाऊ। जमिनीचा थोडासा भाग त्याला देऊ, आपसातला तंटा मिटवून राहू, गुण्या गोविंदानं दोघं बी राहू, नि कसा काय तोडगा बोला की राहू। चाऊ आणि म्याऊ आपलेच भाऊ, चाऊ आणि म्याऊ आपलेच भाऊ, चाऊ आणि म्याऊ आपलेच भाऊ म्हणे, या गोष्टी आम्हाला सांगू नकोस, तुझ्या चाऊ आणि म्याऊला मी पुरतं ओळखून आहे। अरे लामा लामा मध्ये लावून झगडा, तिबेट घातलंय घशामंदी, या चाऊ नि म्याऊनी। अरे लामा लामा मध्ये लावून झगडा, तिबेट घातलंय घशामंदी, या चाऊ आणि म्याऊनी। अरे नेफा लडाख सिक्कीम भूतान, नेपाळ गुंतवलंय फासामध्ये। अरे नेफा लडाख सिक्कीम भूतान, नेपाळ गुंतवलंय फासामध्ये। मॅकमोहन लाईन म्हणतोय खाईन, कुठं बी येईन, हिम्मत असेल तर अडवा कोणी। मॅकमोहन लाईन म्हणतोय खाईन, कुठं बी येईन, हिम्मत असेल तर अडवा कोणी। यांचा करायला खुर्दा, चल उठ की र मर्दा, यांचा करायला खुर्दा, चल उठ की र मर्दा। भागायचं नाही आता बसून शानी, याला मराठी मुलकाचं डावपाणी। भागायचं नाही आता बसून शानी, याला मराठी मुलकाचं डावपाणी। दिलिया ओसरी हातपाय पसरी, आम्हाला म्हणतोय माग सरा। दिलिया ओसरी हातपाय पसरी, आम्हाला म्हणतोय माग सरा। केला उपकार विसरून गेला, फुकटचं धावतोय तोरा। केला उपकार विसरून गेला, फुकटचं धावतोय तोरा। डॉक्टर कोटणीस दिला मराठ्यानं, हाय काय त्याची लाज जरा। डॉक्टर कोटणीस दिला मराठ्यानं, हाय काय त्याची लाज जरा। अरे भागायचं नाही आता बसून शानी, याला मराठी मुलखाचं डावपाणी। आता भागायचं नाही बसून शानी, याला मराठी मुलखाचं डावपाणी। मंडळी, ही पोवाड्याची झलकच आहे। पूर्ण पोवाड्यात संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीचाही दाखला देत हा पोवाडा अतिशय प्रभावीपणे त्यांनी सादर केला आहे। तुम्ही तो यूट्यूबवर अवश्य ऐका। धन्यवाद। काय मंडळी, मग आवडला ना पोवाडा? आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही जरूर फेसबुकवर द्या। आम्ही आपल्यासाठी यापुढे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन येणारच आहोत। आता हा कार्यक्रम संपन्न झाला आहे असं मी जाहीर करते। धन्यवाद। वंदे मातरम। जय हिंद, जय महाराष्ट्र।